मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। धन्यवाद। तर शिवाजीराव गर्जे हे शासकीय सेवेमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत होते। प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांच्या नावाचा लौकिक आहे। राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे ते चर्चेत आलेले होते। 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रामुख्याने पक्षाची कार्यालयीन जबाबदारी सुद्धा त्यांनी सांभाळली आणि अजित पवार पक्षाकडून त्यांना आता ही विधान परिषदेची आमदारकीची संधी देण्यात आली आहे। त्यांनी आताच ही शपथ घेतली आहे। उपसभापती नीलम गोऱ्हे या त्यांना आता शुभेच्छा देतात। श्री अमित गणपत गोरखे। मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय लहुजी, जय भीम, जय संविधान। अमित गोरखे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत। त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष काम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना ही संधी दिलेली आहे। विधान परिषदेच्या आमदारकीची त्यांनी आताच शपथ घेतलेली आहे। तर अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भाजप भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार सुद्धा त्यांना दिला गेलेला होता।